सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. कौतुकास्पद गोष्ट मला या ठिकाणी अशी वाटते आणि प्रत्येक ठिकाणी मी सांगत असतो की संयुक्त जयंती केली पाहिजे. शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, आणि ते तुम्ही करतात हे एक फार चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि दरवर्षी अशाच प्रकारे ती करावी, कारण हे आपले महापुरुष आहेत, आपले आदर्श आहेत आणि यांच्यामुळेच आपण आज या स्तराला पोहोचलेलो आहोत. तर खरं म्हणजे मला हे विषय दिलेला नाही, तर मी तुमच्यावर सोपवतो कुठल्या विषयावर मी बोलावं ते सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी बोलीन. तिघाचा संबंध, बरं बरं, ठीक आहे. पहिले म्हणजे शिवाजी महाराज हे खरं म्हणजे कुठली म्हणजे त्यांनी जी आपली स्थापना केली स्वराज्याची, ती अन्यायाविरुद्ध केली. ते काही म्हणजे एखाद्या मुस्लिमांविरुद्ध, तर त्यावेळी योगायोगाने ते मुस्लिम शत्रू होते, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लढावे लागले. पण आपण याची नोंद केली पाहिजे की महाराजांचे बॉडीगार्डमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर मुस्लिम होते, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे ब्राह्मण प्रतिपालक हा शब्द कुठून आला, कसा आला, म्हणजे त्यातनं त्यांना हे दाखवायचं आहे की शिवाजी महाराज गायी आणि ब्राह्मणांचं प्रतिपाल करत होते असं दाखवायचं आहे. पण शिवाजी महाराजांचे जे मोठे मोठे अभ्यासक आहे हे असं कुठेही झालेलं नाही आहे. शिवाजी महाराज हे समतावादी होते, त्यांनी कधीही भेदभाव जातीत केला नाही. त्यामुळे हे घुसळलेलं आहे आणि हे नंतरच्या काळात घुसळलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सरमिसळ झालेली आहे इतिहासाची. तर शिवाजी महाराजांना आपण गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणूच शकत नाही, कारण त्यांनी जे काही केलं आहे ते सर्वांसाठी केलं आहे, रयतेसाठी केलं आहे, म्हणून रयतेचा राजा त्यांना म्हणतो आपण. तर शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेबांना अत्यंत आदर होता आणि त्याचं प्रमाण म्हणजे 1927 साली शिवजयंती बदलापूरला साजरी झाली आणि त्यात पालय शास्त्री जे होते, वेद पंडित होते, मोठे शास्त्री होते, ब्राह्मण होते, त्यांच्या पुढाकाराने ती जयंती झाली. आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून बोलावलं गेलं. त्याला कारण असं होतं की बदलापूरमध्ये म्हणजे बदला म्हणजे आता स्टेशनचं बदलापूर नाही, ते दुसरं बदलापूर आहे. त्याला काय त्यात कुठला एरिया येतो, सोनिवली. हां, तर तिथली ती घटना आहे. हे आत्ता बदलापुरीनंतर डेव्हलप झालं आहे. मूळ बदला तिथेच ते पालय शास्त्री राहत होते आणि पालय शास्त्री हे सुधारणावादी होते. पालय शास्त्री इतके सुधारणावादी होते की ज्यावेळी जयंतीसाठी बाबासाहेब गेले बदलापूरला, आणि ते कसे गेले हे सुद्धा सांगणं महत्त्वाचं वाटतं. कारण आता आज आपण लोकल पकडतो आणि पटकन जातो. त्यावेळी बाबासाहेब कल्याणला रेल्वेने आले. बाबासाहेब त्यांचे स्पृश्य आणि अस्पृश्य सहकारी, नुसतेच त्यांच्यासोबत अस्पृश्य सहकारी नव्हते, स्पृश्य सहकारी देखील होते. आणि ते कल्याणपर्यंत आले आणि कल्याणहून तांग्याने बदलापूरला गेले. आणि त्या जयंतीचा कार्यक्रम स्वीकारण्याचं किंवा पालय शास्त्रींनी त्यांना बोलवण्याचं कारण असं होतं की बदलापूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली होती आणि ती कोर्ट केस झाली. आणि त्या कोर्ट केसमध्ये हिंदूंची बाजूने बाबासाहेब तो हेच नव्हतं, प्रश्न हा न्याय मिळवून देण्याचा होता. म्हणून बाबासाहेबांनी ती केस जिंकून दिली. आणि ती केस जिंकल्यानंतर त्या बदलापूरकरांना इतका आनंद झाला की शिवजयंतीला बाबासाहेबांना बोलवावं असं सगळ्यांचं एकमताने त्यांचं मत झालं. आणि पालय शास्त्री आणि बाबासाहेबांची ओळख होती. पालय शास्त्रीने पुढं, आणि बाबासाहेब त्यांना नकार देणे शक्यही नव्हतं, कारण त्याच दरम्यान म्हणजे 27 साली ज्यावेळी महाड सत्याग्रह झाला, त्याच्या ज्या केसेस झाल्या, त्या केसेसमध्ये पालय शास्त्री यांनी जी बाबासाहेबांच्या बाजूनं साक्ष दिली, ती साक्ष अत्यंत महत्त्वाची, मोलाची मानली जाते. म्हणजे इतके त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि त्या आत्मीयतेनं आपुलकीपोटी बाबासाहेबांनी हा कार्यक्रम घेतला आणि त्याप्रमाणे ते शिवजयंतीला गेले. त्या बदलापूरून त्यांची मिरवणूक काढली गेली. आणि त्या रात्री पालय शास्त्रीने म्हणजे बाबासाहेबांचे स्पृश्य अस्पृश्य सहकारी
त्यात बरेचसे अस्पृश्यही होते, शिवतरकर होते, अनेक स्पृश्य अस्पृश्य. त्यांचा मुक्काम पालई शास्त्रींच्या घरी होता. म्हणजे एका ब्राह्मण माणसाने 1927 साली, त्यावेळी किती जातीभेद असेल ती कल्पना करा. त्या काळात, अत्यंत जातीभेदाच्या काळात, पालई शास्त्री या ब्राह्मण ग्रस्ताने बाबासाहेबसुद्धा अस्पृश्य त्या मनुस्मृतीप्रमाणे. तर त्यावेळी अस्पृश्यांना स्पर्श कोणी करत नव्हतं. त्या काळामध्ये अस्पृश्यांना आपल्या घरी ठेवून जेवण दिलं, ही पालई शास्त्रींची फार मोठेपण आहे. म्हणजे बदलापूरला साठी ते पण फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर शिवजयंतीला बाबासाहेबांनी भाग घेतला. म्हणजे शिवाजी आणि बाबासाहेबांचा संबंध सांगावं असं वाटतं. त्यानंतर 1938 साली कोल्हापूरला परिषद झाली. त्या परिषदेमध्ये भाषणामध्ये बाबासाहेब असे म्हटले, खूप आहे. बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये असं म्हटलं की शिवाजी महाराज एवढा मोठा राजा, एवढा पराक्रमी पुरुष, परंतु त्यांच्या राज्याभिषेकाला सुद्धा ब्राह्मणांनी नकार दिला. ते आणि एक स्पष्ट केलं पाहिजे की बाबासाहेबांचा ब्राह्मणांना कधीही विरोध नव्हता. त्यांचा जो विरोध होता तो ब्राह्मण्यवादी व्यक्तींना होता. आणि त्यांनी असं पण म्हटलं आहे की ब्राह्मणग्रस्त जे या व्यक्ती आहे ते आमची शत्रू आहे. आणि त्यांनी हेही म्हटलं की ब्राह्मणग्रस्त व्यक्ती केवळ ब्राह्मणच असू शकते असं नाही, ती कुठल्याही जातीची असू शकते. जे म्हणजे मनुस्मृती आणि जातीवर्ण मानतो किंवा जे ब्राह्मण्यग्रस्त आहेत त्यांना त्याचा विरोध होता. म्हणून आपल्याला दिसतं की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जास्त सहकारी त्यांचे ब्राह्मण होते. CKP होते, चित्पावन ब्राह्मण होते, शास्त्रपती चित्पावन ब्राह्मण होते, कमलाकांत चित्रे होते, कजरेकर होते, कजरेकर भंडारी होते अर्थात, पण कवडी होते, अनेक लोक होते. अनेक त्यांच्या सुरुवातीच्या काळात बघितलं तर ब्राह्मण लोक होते. कारण बाबासाहेबांचा सुधारणावादी ब्राह्मणांना नेहमी साथ लाभलेली आहे. जे ब्राह्मण्यग्रस्त आहे, म्हणजे मनुस्मृती मारून जातीभेद पाडणारे किंवा त्या रचनेत इतरांना तुच्छ लेखणारे जे ब्राह्मण्यवाद आहे त्याचा त्यांना विरोध होता. आणि म्हणून पालई शास्त्री आणि बाबासाहेबांचं जुळत होतं. कारण त्यांचे विचार सारखे होते. आणि पालई शास्त्री सुधारणावादी होते. आणि 38 साली जी परिषद झाली कोल्हापूरला, त्या ठिकाणी बाबासाहेब असे बोलले की शिवाजी महाराज एवढा पराक्रमी पुरुष, परंतु त्यांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मण तयार होत नव्हते कारण तो शूद्र आहे म्हणून. तेव्हा शिवाजी महाराजांना वाराणसीहून काशीहून गागाभट्ट आणावा लागला आणि अभिषेक करून घ्यावा लागला. आणि अभिषेक करणं जरुरी का होतं? कारण जोपर्यंत अभिषेक होत नाही तोपर्यंत त्याला जनता किंवा शास्त्र राजा मानत नसे. त्यामुळे त्यांना राजा प्रस्थापित होण्यासाठी राज्याभिषेक करणं अत्यंत आवश्यक होतो. म्हणून त्यांनी त्या गागाभट्टाला आणून तो अभिषेक करवला. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की हे ब्राह्मण्यवाद जो आहे हा सर्वार्थाने मोडून काढला तो शाहू महाराजांनी. कारण त्यांनी ते वेदोक्त प्रकरण सगळ्यांत आहे प्रसिद्ध. त्यांनी सगळे ते ब्राह्मण काढून टाकले. तिथे सर्वांना ते अधिकार दिले वेद वाचण्याचा सगळ्या प्रकारचा. म्हणजे किती सुधारणावादी क्रांतिकारक होते शहाजी महाराज याची कल्पना आहे तिथे यावं. तर बाबासाहेब पुढे असं म्हणतात की शिवाजींना जे ब्राह्मण्यवाद मोडून काढता आणि त्यांना म्हणजे राज्याभिषेक करून घ्यावा लागला, या दृष्टीने पाहता शाहू महाराजांनी हा ब्राह्मण्यवाद झुगारून दिला. आणि या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांकडे शाहू महाराज मोठे ठरतात. तर शिवाजी महाराजांबद्दल ह्या 2 आठवणी आल्या. आता ज्योतिबा फुल्यांबद्दल सांगावं असं वाटतं की ज्योतिबा फुले माळी समाजाचे, पण आजही आपण बघतो की माळी समाजात त्याची जाण नाही आहे. मी एक वैयक्तिक आठवण सांगायची वाटते मला इथे की किती उदासीन आहे हा माळी समाज. आणि आपण बघतो की गाडगेबाबाने सत्यनारायणाला विरोध केला, महात्मा फुलेंनी सत्यनारायणाला विरोध केला, पण आज हा माळी समाज प्रत्येक कार्यक्रमात सत्यनारायण करतो. मला यदी फडक्यांची आठवण होते. ते नेहमी म्हणायचे की महापुरुषांचा पराभव किंवा पतन
त्यांचेच अनुयायी करतात, त्यांचेच अनुयायी करतात. त्याची मला या संदर्भात आठवण येते माळी समाजाकडे बघून. तर आमच्याकडे एक लोखंडे बाई म्हणून होते. आमची मुलं लहान होती, वैशाली पण लहान होती. तिचा नवरा सेंच्युरीमध्ये कामाला होता आणि तो मरण पावला म्हणून त्याच्या मुलाला त्याच्या जागी नोकरी मिळाली. आणि पण झालं काय की मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळा झाला आणि ती बाई अक्षरशः त्याला काडीचंही उत्पन्न नव्हतं. तर तिने शेवटी मुलांना पोचवण्याचं काम सुरू केलं. जिवंत आहे बाई ती अजून, लोखंडे. तर आम्ही महाले, माझ्या मित्राने आम्ही ते एकाच सोसायटीत होतो. तर त्या बाईला आर्थिक मदत व्हावी, खरं म्हणजे आम्हाला गरज नव्हती. आमच्या दोघांच्याही बायका मोकळ्या होत्या, मुलांना शाळेत नेऊ शकत होत्या. परंतु त्या बाईला कुठलाही उत्पन्नाचा स्तोत्र नव्हता आणि तिने ते मुलं पोचवण्याचं काम घेतलं जगण्यासाठी. म्हणून आम्ही पण गरज नसताना आम्ही ती नेमली बाई की आमची मुलं घेऊन जात जा, कारण तिला आर्थिक मदत व्हावी. त्यात वैशाली पण त्यातलीच आहे, लहान होत्या. एक दिवशी ती बाई आमच्या घरी आली. तर माझ्या घरात ज्योतिबा फुलेचा फोटो बघून ती माझ्या बायकोला बोलली, अरे याचा फोटो कसं काय लावला तुम्ही? मग ही बोलली, त्याने किती काम केलं आहे, किती सुधारणा केल्या, किती मोठा माणूस होता. नाही म्हणे, याने फक्त मारा मागण्यासाठी काम केलं, आमच्याकडे काही केलं नाही यानं. एक प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. म्हणजे माळी समाज किती उदासीन आहे याची कल्पना येते. आणि ज्योतिबा फुले कदाचित आजही उपेक्षित राहिले असते, आजही. पण बाबासाहेबांनी पुरंदर स्टेडियमच्या भाषणामध्ये माझे तीन गुरु आहेत असा उल्लेख केला. 3 गुरु मानले बाबासाहेबांनी, बुद्ध, कबीर आणि फुले. हे तिन्ही गुरु का मानले? कारण ते समतेचे पुरस्कर्ते होते, बंधुभावाचे पुरस्कर्ते होते. म्हणजे जे घटनेत तत्व बाबासाहेबांनी आणली, या तिन्ही महापुरुषांचा ही आपली घटना म्हणजे तिन्ही महापुरुषांच्या विचारांचा परिपाक आहे असं म्हटल्यास वावगं नाही ठरणार. तर ज्योतिबा फुल्यांना त्यांनी गुरु मानलं म्हणून जगाचं, म्हणजे आपल्या देशाचं लक्ष नाही, आता तर जगाचं लक्ष वेधलं गेलं. त्यावेळी महात्मा फुलेंना कोणीही ओळखत नव्हतं. माळी समाजालाही उदासीन होता. माळी समाजात त्यांना जवळजवळ बहिष्कृतच केलं होतं. या महारामोगांना सोबत राहतो, महारामोगांच्यासाठी चांगल्या काढल्या. म्हणजे माळी समाज त्यांच्या पाठी कधीही नव्हता त्या काळात. तर या कारणाने ते उपेक्षित होते. पण ज्यावेळी बाबासाहेबांनी पुरंदर स्टेडियमवर जाहीर केलं की माझे 3 गुरु आहेत, म्हणजे गौतम बुद्ध, कबीर आणि फुले, त्यावेळी भारतातल्या लोकांचं लक्ष वेधलं गेलं किंवा जगातला विद्वान एवढा मोठा, एवढ्या डिग्र्या घेतलेला, प्रकांड विद्वान असलेला डॉक्टर आंबेडकर फुलेंना गुरु मानतो. या फुले कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे लोकांनी मग फुल्यांचं साहित्य शोधायला सुरुवात केली. आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे आचार्य अत्रेने सिनेमा काढला आणि त्या सिनेमाचं मुहूर्त जो आहे तो फेमस स्टुडिओमध्ये, म्हणजे फेमस स्टुडिओ आत्ताचा स्टुडिओ नव्हे, फेमस स्टुडिओ त्यावेळी शिवाजी पार्कला होता आणि त्याचा मालक एक मराठीचं नाव आहे माझ्याकडे, आता लक्षात नाही माझ्या, तो मालक होता. तर अत्रेंची योजकता किती आहे बघा चित्रपट. कारण बाबासाहेबांनी बोलल्यावर अत्रेचं लक्ष गेलं की अरे आणि त्याने वाचत थक्क झाला अत्रे आणि त्याने ठरवलं सिनेमा काढला पाहिजे अत्रेवर, आपल्या महात्मा फुलेंवर. आणि म्हणून त्याचं कल्पकता बघा आचार्य अत्रेंची, की त्यांनी त्या सिनेमाचा मुहूर्त 31 जानेवारी 1952 रोजी 31 जानेवारी 1952ला फेमस स्टुडिओमध्ये शिवाजी पार्कच्या त्याचा मुहूर्त म्हणजे बाबासाहेबांनी ज्याला गुरु मानलं आणि म्हणजे बाबासाहेब शिष्य झाले ना, म्हणजे फुल्यांच्या चित्रपटाचा मुहूर्त फुल्यांच्या शिष्याकडून करून घेण्यामध्ये किती कल्पकता आहे आचार्य अत्रेंची. आणि म्हणून तो सिनेमा निघाला आणि त्या सिनेमाला बक्षीस मिळालं. त्या सिनेमाला केंद्र सरकारचं बक्षीस मिळालं. ते स्वीकारल्यानंतर त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतच होते. तर आचार्य अत्रेंनी बाबासाहेबांना फोन करून सांगितलं की मी तुमच्याकडे येणार आहे, रात्री जेवायला येणार आहे. तर माईसाहेबांनी आठवण सांगितली आणि अत्रेंनी पण लिहिलं आहे ते. तर माईसाहेब बोलले, त्यांना वाटलं हा ब्राह्मण माणूस आहे, काही नॉनव्हेज खात नसेल. म्हणून माईसाहेबांनी विचारलं काय करायचं आहे यासाठी. तर बाबासाहेब बोलले अरे तो वाघ आहे, वाघाला तू काय गवत खाऊ घालशील का? तर म्हणजे ते जेवले. म्हणजे त्या महात्मा फुलेमुळे
महात्मा फुले चित्रपटामुळे त्यांना बक्षीसही मिळालं अत्रेंना, आणि बाबासाहेबांच्याकडे त्यांना जेवायला मिळालं, आणि त्या निमित्तानं त्यांची आणखी एक भेट झाली त्या निमित्तानं. तर हे महात्मा फुल्यांचं महत्त्व आहे ते अत्रेने ओळखलं, आणि बाबासाहेबांनी गुरु मानल्यामुळे त्यांना ती जाणीव झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता म्हणजे शिवाजी महाराज झाले, महात्मा फुले झाले, आता मी बाबासाहेबाबद्दल तर प्रचंड आहे, बोलायला दिवसचे दिवस पुरणार नाही तितकं बोलता येईल. पण मी स्वतःला कुठल्याही विषयात कालच्या प्रसंगाची मला आठवण झाली, आणि तेवढं सांगून मी संपवतो. कालचे 3 प्रसंग 3 कार्यक्रम मी अटेंड केले. एक शहापूरला आमचे मित्र आहे प्रधान म्हणून, इतकी टोलेजंग इमारत त्यांनी बांधली, कॉलेज बांधलं आहे अप्रतिम. मला कल्पना नव्हती, कॉलेज काढलं माहीत होतं, पण आपल्या एका मित्राने एवढं मोठं संस्था उभी केली, आणि तेही SNDTला जोडलेलं आहे. SNDTचे काही ब्रँच आहे, तिथे अनेक उपक्रम आहे, मला त्यांनी दाखवली. ई-लायब्ररी आहे, ही कल्पना पहिल्यांदा बघितली मी. ई-लायब्ररी, ई-लायब्ररी पुस्तकांची आहेच लायब्ररी. तर सगळे कॉम्प्युटर लाईनीमध्ये 3 रांगा होत्या कॉम्प्युटरच्या, मुली तिथे काम करत होत्या. म्हणजे ही ई-लायब्ररी हा कॉन्सेप्ट हा नव्याने आला आहे, आणि तो आता आजच्या काळात जरुरी आहे. पुस्तक लायब्ररी आहेच आहे, पण ई-लायब्ररीसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते काल कार्यक्रम होता, तो आटोपून 5 वाजता मी जे कल्याणला म्युझियम तयार केलं आहे, त्याचा मी अध्यक्ष होतो म्युझियम कमिटीचा. ते सगळं माझं कलेक्शन आहे, त्या म्युझियमचा प्रत्येक शब्द मी लिहिलेला आहे. तर त्या ठिकाणी जात असताना एक मोठी मिरवणूक चालू होती मुस्लिम लोकांची. सगळ्यांनी त्यात गोल टोप्या वगैरे घातल्या, दाढ्या वाढलेल्या, म्हणजे लक्षात येतं मुसलमान आहेत. तर मला असं वाटलं की काहीतरी यांचं